15 एप्रिल 1912 हाच तो दिवस जेव्हा जगातलं सर्वात भव्य आणि अनसिंकेबल मानलं जाणारे जहाज RMS टायटॅनिक समुद्रात कायमचं बुडलं जातं. पण खरी गोष्ट सुरू होते 1898 मध्ये, कारण हा अपघात आधीच लिहिला गेला होता. आज या घटनेला 114 वर्ष पूर्ण झालीत. 1898 मध्ये मॉर्गन रॉबर्टसन या रायटरने एक कादंबरी लिहिली ज्याचं नाव होतं द रेक ऑफ द टायटन. त्या कथेतल्या जहाजाचं नाव होतं टायटन. आता लक्ष द्या, ते जहाज सुद्धा अनसिंकेबल मानलं जातं. तेही एप्रिल महिन्यात प्रवास करतं, उत्तर अटलांटिकमध्ये आईसबर्गला धडकतं आणि काही क्षणात बुडून जातं. पण इतकंच नाही, टायटन आणि टायटॅनिक दोन्ही जवळपास सारख्याच आकाराचे, दोन्हीचा वेग जवळपास सारखा आणि दोन्हींकडे लाईफ बोट्स खूप कमी. हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न पडतो, हा फक्त योगायोग होता की मॉर्गन रॉबर्टसन यांनी भविष्यात डोकावलं होतं? कधी कधी फिक्शन आणि रियालिटी मधली रेषा इतकी बारीक असते की आपल्यालाच कळत नाही आपण इतिहास ऐकतोय की तो आधीच लिहिला गेलाय. तुम्हाला काय वाटतं? मॉर्गन यांनी इतिहास आधीच पाहिला होता का? मला कमेंट करून नक्की सांगा.